इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मल्टिपल इंटिग्रल, त्याच्यामधला डबल इंटिग्रेशनचा कन्सेप्ट आज पाहणार आहोत आपण. ओके, सो डबल इंटिग्रेशन इन कार्टेशियन फॉर्म काय आहे? ओके, सगळ्यात महत्त्वाचं डबल इंटिग्रेशनची गरज का पडते? ओके, तर बऱ्याचदा आपल्याला एरिया फाइंड करायचा असतो आणि एक्स वाय मधलं फंक्शन दिलेलं असतं. ओके, तर एरिया फाइंड करायचा म्हटलं तर आपल्याला क्रिटिकल फंक्शन असताना डबल इंटिग्रेशनची मदत होते. ओके, त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड करायची असेल, सेंटर ऑफ प्रेशर आपल्याला फाइंड करायचं असेल, मास फाइंड करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण डबल इंटिग्रेशनची मदत घेत असतो. ओके, तर सुरुवातीचा कन्सेप्ट आपण बघूया. डबल इंटिग्रेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आहे? ओके, डबल इंटिग्रेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करता येतं. डबल इंटिग्रेशन इन पोलर कोऑर्डिनेट सुद्धा आपण फाइंड करू शकतो. तर सुरुवात करूया डबल इंटिग्रेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट या कन्सेप्ट पासून. ओके, तर जसं सिंगल इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करतो सेम त्याच पद्धतीनं डबल इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. डबल इंटिग्रेशन करायचं म्हणजे अगदी एक वेगळं काहीतरी करायचं आहे असं काही नाहीये. ओके, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतील, एक तर एक्स आणि दुसरा वाय हा व्हेरिएबल असू शकतो. ओके, एक्स आणि वाय व्हेरिएबल असतील तर सुरुवातीला तुम्ही एकतर विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घ्याल किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेशन घ्याल. आणि इंटिग्रेशनचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्ही पाहिलेले आहेत तेच स्टँडर्ड फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करायचे आहेत. ओके, तर सुरुवातीला बघूया डबल इंटिग्रेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट. ओके, तर समजा आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं आहे, लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय बी एनी फंक्शन. ओके, डिफाइन्ड ऑन गिवन रीजन से आर. ओके, समजा तुम्हाला मास फाइंड करायचा आहे. ओके, आणि तुमचा एरिया ऑफ रिजन आहे ए बी सी डी. ओके, ए बी सी डी रिजनवरती तुम्हाला मास फाइंड करायचं असेल आणि त्याचं डेन्सिटी फंक्शन आहे व्हेरिएबल एक्स आणि वाय मधलं. समजा ते एक्स आणि वाय असेल तर आपण ते कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो? तर याची पहिली केस आहे पहा. फर्स्ट केस से ए, इफ आर इज शेडेड region bounded by curves x is equal to a comma x is equal to b comma y is equal to f1x and y is equal to f2x as shown in figure. ओके, तर आपला रिजन जो आहे आर रिजन जो आहे तर या कर्वने बाउंड केलेला एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी, वाय इज इक्वल टू एफ1x, वाय इज इक्वल टू f2x. ओके, या चार कर्व आहेत. एक्स इज इक्वल टू ए म्हणजे सर्वांना माहित आहे. सुरुवातीला आपण एक्स वाय कोऑर्डिनेट प्लेन ड्रॉ करूया. सपोज दिस इज एक्स वाय प्लेन. ओके, एक्स इज इक्वल टू ए म्हणजे एक्स हा ए पॉइंट असणार आहे एक्स ऍक्सिस वरचा. ओके, सपोज दिस इज एक्स इज इक्वल टू ए पॉइंट. ओके, आणि या पॉइंट मधून पास होणारी वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन म्हणजे एक्स इज इक्वल टू ए लाईन. ओके, सपोज दिस इज अवर लाईन एक्स इज इक्वल टू ए and another line is x is equal to b. Okay, which is parallel to y axis. आणि दोन कर्व दिलेत पहा. y is equal to f1x. Suppose this is our curve y is equal to f1x and this become y is equal to f2x. Okay, these are two given curves. या दोन लाईनने आणि या दोन कर्वने बाउंड केलेला रिजन म्हणजे हा शेडेड रिजन असणार आहे. ओके, शेडेड रिजन आर as shown in this figure. ओके, तर या आर रिजन साठी आपल्याला इंटिग्रेशन हवं आहे आणि त्याचं फंक्शन दिलेलं आहे पहा एफ ऑफ एक्स वाय. ओके, तर या केस मध्ये काय होणार आहे पहा. सो आय इज इक्वल टू देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. पहा या ठिकाणी कॉन्स्टंट जे आहे ते एक्सचं लिमिट कॉन्स्टंट आहे. ओके, आणि वायचं लिमिट जे आहे ते इन टर्म्स ऑफ एक्स आहे. ओके, ज्याचं लिमिट व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह अगोदर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे y इज इक्वल टू f1x आणि y इज इक्वल टू f2x याच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला म्हणजेच y च्या रिस्पेक्टिव्ह अगोदर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे दिलेल्या फंक्शन एक्स वायच विथ रिस्पेक्ट टू y. आणि ते झाल्यानंतर मग उरलेल्या व्हेरिएबलच्या म्हणजे एक्सच्या रिस्पेक्टिव्ह आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. ओके, कधी लक्षात ठेवा
y हा x मध्ये दिला असेल तर अगोदर y च्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन घ्या. y इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल दिलेला आहे तर त्या केसमध्ये अगोदर y च्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन आणि नंतर जे कॉन्स्टंट लिमिट दिले ते 1 ची लिमिट आहे म्हणजे नंतर तुम्ही 1 च्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन घेणार आहात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे इंटिग्रेशन घेत असताना पहा विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन घेतोय आपण, याच्यामध्ये x पण असणार आहे y पण असणार आहे. ओके, तर या केसमध्ये विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन घेताना x हा कॉन्स्टंटचं काम करेल. ओके, तो कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करेल, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे ते त्याच्यावर ते अप्लाय करायचे आणि इंटिग्रेशन लिहायचं. ओके, तर ही झाली पहिली केस याची. दुसरी केस आहे पहा सेकंड केस. इफ R is shaded region bounded by y is equal to c, comma y is equal to d, comma x is equal to z1 of y and x is equal to z2 of y. Okay, then as shown in figure, then I become, सुरुवातीला फिगर ड्रॉ करूया याची. ओके, या ठिकाणी काय पहा y इज इक्वल टू सी इक्वेशन आहे. कर्वचं इक्वेशन काय y इज इक्वल टू सी. ओके, y इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे स्ट्रेट लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. सपोज दिस इज वन लाईन y इज इक्वल टू d and this is line y is equal to c. Okay, these are two straight line and also we have given another curve x is equal to function of y. Suppose this is a function x is equal to z1 of y and this is another function x is equal to z2 of y. Okay, तर या चार कर्वने बाउंड केलेला रिजन आपल्याला हवा आहे म्हणजे या दोघाच्या मध्ये आणि या दोघाच्या मध्ये. तर हा आपला तो रिजन असणार आहे बाउंडेड बाय these four curves. Okay, so this is the shaded region bounded by y is equal to c, y is equal to d, x is equal to z1y, x is equal to z2y. And then integration I become, हा इथं कॉन्स्टंट लिमिट कोणाचं आहे y तर y च्या रिस्पेक्टिव्ह नंतर तुम्ही इंटिग्रेट करणार आहात. सुरुवातीला तुम्ही इंटिग्रेट करणार विथ रिस्पेक्ट टू x बिकॉज लिमिट ऑफ x इन टर्म्स ऑफ y. ओके, कुठल्या ज्याचं इंटिग्रेशन लिमिट हे दुसऱ्याच्या टर्म मध्ये दिलेलं असेल त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला इंटिग्रेशन सुरुवातीला घ्यावं लागेल. f of x, y dx ब्रॅकेट कंप्लीट dy. ओके, या केसमध्ये x चं लिमिट इन टर्म्स ऑफ y दिलंय म्हणजे तुम्हाला अगोदर विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करावं लागेल आणि इंटिग्रेशन घेत असताना y हा कॉन्स्टंटचं काम करणार आहे. ओके, ही झाली दुसरी केस. तिसरी केस आहे पहा इफ R is region bounded by, R is shaded region bounded by curves x is equal to a, comma x is equal to b, comma y is equal to c and y is equal to d as shown in figure. ओके, समजा ही तुमची फिगर आहे त्याची छोटीशी फिगर मी ड्रॉ करतोय पहा. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही दुसरी स्ट्रेट लाईन, ही दुसरी स्ट्रेट लाईन. ओके, सो दिस बिकम लाईन y is equal to c, y is equal to d, x is equal to a, x is equal to b. So this is our x axis and this is our y axis. ओके, या चार कर्वने बाउंड केलेला रिजन म्हणजे हा आपला R हा रिजन असणार आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, आणि मग या केस मध्ये आपलं इंटिग्रेशन येणार आहे I is equal to integration x is equal to a to x is equal to b into bracket y is equal to c to y is equal to d f of x y dy dx or I is equal to integration y is equal to c to y is equal to d into bracket integration x is equal to a to x is equal to b f of x comma y dy dx into dy. याचा अर्थ काय तर चारही व्हेरिएबल जे आहेत दोन्ही व्हेरिएबलचे जे लिमिट आहेत ते कॉन्स्टंटच आहेत पहा. दोन्ही लिमिट x चे दोन्ही लिमिट कॉन्स्टंट आहेत, y चे दोन्ही लिमिट कॉन्स्टंट आहेत. तर या केस मध्ये तुम्ही
विथ रिस्पेक्ट टू वाय पण इंटिग्रेशन करू शकता अगोदर, किंवा विथ रिस्पेक्ट टू एक्स पण आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. ओके, तर अशा या 3 केसेस आहेत पहा डबल इंटिग्रेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये. ओके, एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण याच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या बघूया आणि मग याच्या काही व्हेरियस मेथड आहेत त्या आपण पाहू. ओके, प्रॉपर्टीज आहेत त्या पण आपल्याला बघायच्या आहेत. सो प्रॉपर्टीज ऑफ डबल इंटिग्रल. प्रॉपर्टीज ऑफ डबल इंटिग्रल. First property become if I is equal to double integration over region R a into f of x comma y plus or minus b into g of x comma y dx dy, then we can separate the integral as like single integration and take the constant outside a into f of x comma y dx dy plus or minus b into double integration of over r of another function g of x y dx dy. ओके, या पद्धतीने डबल इंटिग्रेशन आहे. बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्याच्यामध्ये सेपरेट करता येतं आणि कॉन्स्टंट मल्टिप्लाय असतील तर ते आपण बाहेर घेऊ शकतो. याला म्हणतो लिनियरिटी प्रॉपर्टी. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे इफ R is equal to R1 union R2 and R1 intersection R2 is empty. Okay, suppose this is our region bounded by these two lines. Okay, so this whole shaded region become R. Okay, and region to the left side of y-axis become R1 and in our right side of y-axis is R2. Then in that case R1 union R2 become whole region R and intersection of R1 and R2 is phi. ओके, या दोघांमध्ये कॉमन काय नको, R1 आणि R2 मध्ये काही कॉमन नको. तर त्या केसमध्ये then double integration over R of f of x comma y dx dy जे आहे तर त्याला आपण लिहू शकतो डबल इंटिग्रेशन ओव्हर R1 ऑफ f of x y dx dy प्लस डबल इंटिग्रेशन ओव्हर R2 ऑफ f of x y dx dy. ओके, त्या दोन्ही रिजनसाठी सेपरेट इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि त्याची एडिशन घ्यायची म्हणजे ते टोटल R साठीचं रिजन R साठीचं डबल इंटिग्रेशन असणार आहे. ओके, तर अशा या काही प्रॉपर्टीज आहेत. 2 प्रॉपर्टी आपण लिहिलेल्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ डबल इंटिग्रेशन साठी. एकदा बघून घ्या कशा पद्धतीने आपण या प्रॉपर्टी मेन्शन केलेल्या आहेत. ओके, प्रॉपर्टीज ऑफ डबल इंटिग्रेशन. आता आपण पाहणार आहोत डबल इंटिग्रेशन इव्हॅल्युएशन करण्यासाठी, इव्हॅल्युएट करण्यासाठी काय मेथड आहे. सो इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रेशन. इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रल. ओके, डबल इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करण्यासाठी पहिली मेथड आहे इव्हॅल्युएशन बाय डायरेक्ट इंटिग्रल. इव्हॅल्युएशन बाय डायरेक्ट इंटिग्रल. सेकंड मेथड आहे इव्हॅल्युएशन when limits are not given. ओके, पहिल्यामध्ये आपण काय करणार आहे डायरेक्ट इव्हॅल्युएट करणार आहे. दुसऱ्यामध्ये आपल्याला लिमिट दिलेली नसताना आपण ते इंटिग्रल इव्हॅल्युएट करू शकतो. आणि तिसरी मेथड आहे इव्हॅल्युएशन बाय चेंज ऑफ ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन. ओके, इव्हॅल्युएशन चेंज करायची, ऑर्डर चेंज करायची. आपल्याला जर विथ रिस्पेक्ट टू एक्स अगोदर इंटिग्रेट करायला सांगितलं असेल आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेशन घ्यायला सांगितलं असेल तर आपण काय करायचं
अगोदर विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. ओके, या केसमध्ये त्याची लिमिट पण चेंज होणार आहे. ते कसं करता येतंय ते आपण ते इव्हॅल्युएट करताना पाहणार आहोत. तर पहिली मेथड बघूया, इव्हॅल्युएशन बाय डायरेक्ट मेथड. ओके, सो फर्स्ट इव्हॅल्युएशन बाय डायरेक्ट मेथड. या केसमध्ये आपल्याला इंटिग्रल दिलेलं असणार आहे आणि त्याची लिमिट पण दिलेली असणार आहे. तर पहिलं इंटिग्रेशन बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट डबल इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम x is equal to 0 to x is equal to 1, y is equal to 0 to y is equal to x of xy dy dx. ओके, आता हे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, या इंटिग्रेशनला आय मानायचं आहे. सोल्युशन, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 1, इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू x into y dy dx. ओके, या केसमध्ये पहा, y चं लिमिट जे आहे ते इन टर्म्स ऑफ x आहे. लोअर लिमिट कॉन्स्टंट आहे पण अप्पर लिमिट आहे ते इन टर्म्स ऑफ x आहे. y इज इक्वल टू x, y बरोबर काय आहे, x आहे. म्हणजे सुरुवातीला विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेट घ्यावं लागेल. तर विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन करत असताना x हे कॉन्स्टंटचं काम करेल. म्हणजे इंटिग्रेशन होणार आहे पहा, x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 1. x हा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन मध्ये y इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू x y dy ब्रॅकेट कम्प्लीट dx. ओके, म्हणजे सुरुवातीला आपल्याला हा ब्रॅकेट इव्हॅल्युएट करायचा आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर ते इंटिग्रेशन येईल पहा, विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन बिकम स्टँडर्ड फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. x रेस टू n चा जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा आहे. फक्त या ठिकाणी व्हेरिएबल जो आहे तो y आहे. ओके, so using this formula, therefore I is equal to integration x is equal to 0 to x is equal to 1, x as it is, into bracket integration of y is y square divided by 2 with limit y is equal to 0 to y is equal to x dx. ओके, या पद्धतीने y चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y घेतलेला आहे. सिन्स इंटिग्रेशन y रेस टू n dy इज इक्वल टू y रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 हा फॉर्म्युला यूज केला. ओके, आणि मग आता याच्यामध्ये लिमिट पुट करून घ्यायचं आहे. अगोदर x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 1, x ॲज इट इज डिवायडेड बाय दिस कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड. सुरुवातीला y च्या ऐवजी x पुट केलं ते झालं x स्क्वेअर, नंतर y च्या ऐवजी 0 पुट केलं ते झालं 0. या पद्धतीने इंटिग्रेशन येतंय पहा. ओके, so this become 1 upon 2 integration x is equal to 0 to x is equal to 1, x into x square dx. So this become 1 upon 2 integration x is equal to 0 to x is equal to 1, x cube dx. आता सिंगल व्हेरिएबल मध्ये आलंय, व्हेरिएबल आहे x, त्याच्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन आहे. तर ते फाइंड करायचं आहे. x क्यूबचं इंटिग्रेशन x raised to 4 upon 4, limit from x is equal to 0 to x is equal to 1. So in that way we get 1 upon 2 into 4. 4 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला आणि लिमिट अप्पर लिमिट 1 च्या जागी 1 पुट केलं ते आलं 1 raised to 4 मायनस 1 च्या जागी 0 पुट केलं 0 raised to 4. So in that way we get 1 upon 8. So this is our final answer of this integral. मग या पद्धतीने अगदी इझिली आपण इंटिग्रेशन डबल इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. फक्त गरजेचं काय आहे, ते स्टँडर्ड फॉर्म्युले जे आहेत तेच आपल्याला या ठिकाणी यूज करायचे आहेत. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युले तेच आपण या ठिकाणी यूज करतोय आणि ते आपण बऱ्याचदा बघितलेले आहेत. त्याच्यामुळे ते अगदी तुमचे तोंडपाठ झालेले आहेत. तुम्ही इझिली ते अप्लाय करू शकता. ओके, एकदा ऑब्झर्व करा. डायरेक्ट इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रेशनचं पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं. आता पाहणार आहोत आपण दुसरं एक्झाम्पल. ओके, सो एक्झाम्पल इज इंटिग्रेशन 0 to 1, अनदर इंटिग्रेशन 0 to y एक्स वाय ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स डी वाय. ओके, या ठिकाणी लिमिट जे आहे या इंटिग्रलमध्ये ते अप्पर लिमिट y आहे, म्हणजे वायचं फंक्शन आहे. ज्या अर्थी वायचं फंक्शन आहे त्या अर्थी हे एक्सचं लिमिट आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घ्यावं लागेल आणि उरलेलं जे असणार आहे ते ऑब्व्हियसली वायचं लिमिट असणार आहे.
मग त्याला मी आय म्हणलेलं आहे या इंटिग्रलला. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय इज इक्वल टू 0 टू 1. वाय जो आहे वायचं फंक्शन याच्यामध्ये फक्त वाय आहे, ते कॉन्स्टंट असणार आहे, ते मी बाहेर घेतलं. ओके, आणि इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू वाय. ओके, आणि फंक्शन उरलेलं आहे एक्स ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स डी वाय. तर हे डायरेक्ट इव्हॅल्युएट होतंय का हे बघितलं पाहिजे. ओके, या ठिकाणी फंक्शन काय आलं ते ऑब्झर्व करावं लागेल. फंक्शन आहे एक्स इंटू ई रेज टू मायनस एक्स स्क्वेअर. एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, हे अल्जेब्रा काय एक्सपोनेन्शियल आहे. एक्सपोनेन्शियलच्या फंक्शनच्या पॉवरला मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय ते सर्वांना माहित आहे. फॉर एक्झाम्पल हे स्टँडर्ड फंक्शन झालं. ओके, स्टँडर्ड फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन काय असणार आहे, तर ई च्या पॉवरला एकच्या ऐवजी एकचं फंक्शन असणार आहे. फॉर एक्झाम्पल ई रेज टू मायनस एक्स, ई रेज टू मायनस 2x, ई रेज टू 3x, ई रेज टू एक्स स्क्वेअर, ई रेज टू साइन एक्स, ई रेज टू टॅन इनवर्स एक्स. हे सगळे काय आहेत, एक्सपोनेन्शियलचे कॉम्पोजिट फंक्शन आहेत. हे स्टँडर्ड फंक्शन ई च्या पॉवरला एक्स. किंवा साइन फंक्शन घ्यायचं म्हटलं तर हे साइनचं स्टँडर्ड फंक्शन आहे. मग याचं कॉम्पोजिट काय होईल, तर ते होईल साइन ऑफ लॉग एक्स. ओके, एकच्या ऐवजी काय आलेलं आहे, लॉग एक्स आलेलं आहे, म्हणजे कॉम्पोजिट झालं. किंवा साइन ऑफ ई रेज टू एक्स, एकच्या ऐवजी काय आलेलं आहे, ई रेज टू एक्स, म्हणजे कसलं फंक्शन आहे, हे आहे कॉम्पोजिट फंक्शन. ओके, मग हे कॉम्पोजिट फंक्शन आलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे कॉम्पोजिट फंक्शन असेल तर इंटिग्रेशनसाठी आपण काय करतो, सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो. सबस्टिट्यूशन मेथड ऑफ इंटिग्रेशन. ओके, कॉम्पोजिट फंक्शन असेल तर इंटिग्रेशनची सबस्टिट्यूशन मेथड आपण यूज करतो. इथं कॉम्पोजिट फंक्शन काय, एकच्या ऐवजी जे फंक्शन आले त्याच्या ऐवजी आपण नवीन व्हेरिएबल पुट करत असतो. फक्त काळजी काय घ्यायची, आपल्या इंटिग्रेशन मध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे. ओके, जनरली तो असतोच. आता इथं मायनस एक्स स्क्वेअर आहे पा, एफ ऑफ एक्स म्हणजे काय, याच्याशी इक्वेट केलं तर ते आहे मायनस एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर तो येईल मायनस 2x. तर या ठिकाणी एक्स आहे पा, फक्त -2 नाही, -2 हा कॉन्स्टंट आहे, पण त्याला शिफ्ट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे. तर या ठिकाणी मी सबस्टिट्यूट करतो, पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी मायनस एक्स स्क्वेअर आहे इथं पा, त्या टोटलच्या ऐवजी मी घेतो टी. ओके, आणि याला डिफरन्शिएट केलं तर ते होणार आहे पा, आफ्टर डिफरन्शिएटिंग वी गेट -2x dx is equal to dt. So from this we get x dx is equal to dt divided by 2. ओके, x dx आपल्याकडे आहे त्याच्यामुळे त्याची मी व्हॅल्यू डायरेक्ट लिहिली. आता लिमिट फाइंड करूया. at x is equal to upper limit, lower limit आहे पा 0. so this implies t is equal to minus of 0 square is equal to 0. हे मायनस स्क्वेअरच्या बाहेर आहे लक्षात ठेवा. आणि अप्पर लिमिट साठी at x is equal to y implies t is equal to minus of y square, म्हणजे आलं मायनस y square. and therefore I become I is equal to integration y is equal to 0 to 1 into y into bracket integration t is equal to lower limit 0 to t is equal to minus y square. आणि फंक्शन आलेलं आहे पा e रेज टू टी, आणि x dx याच्या ऐवजी आलेलं आहे मायनस dt अपॉन 2. इथं मायनस साइन राहिलं पा, मायनस dt अपॉन 2. तर याच्यामध्ये आता हे -1/2 कॉन्स्टंट आहे, ते सगळ्याच इंटिग्रेशनच्या बाहेर येऊन जाईल. ओके, कारण ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे -1/2 बाहेर. इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1, y फंक्शन ॲज इट इज. इंटिग्रेशन t इज इक्वल टू 0 टू मायनस y स्क्वेअर, फंक्शन उरलं e रेज टू टी dt इनटू dy. ओके, या पद्धतीने ते फंक्शन येणार आहे. आणि बस आता ब्रॅकेटच्या आतमधलं इंटिग्रेशन आपण अगोदर सोडवून घ्यायचं आहे. y इज इक्वल टू 0 टू 1 इनटू y, ब्रॅकेटच्या आतमधल्या फंक्शनचे इंटिग्रेशन म्हणजे e रेज टू टी चं इंटिग्रेशन e रेज टू टी च असतं, सर्वांना माहित आहे. टी चं लिमिट आहे 0 टू मायनस y स्क्वेअर dy ॲज इट इज. याच्यामध्ये लिमिट पुट केलं ते होईल पा इंटिग्रेशन आहे तसं हे सुरुवातीचं इंटिग्रेशन, हे आलं e रेज टू मायनस y स्क्वेअर मायनस e रेज टू 0 dy. Okay, so in that way we get -1/2 integration y is equal to 0 to 1 y into bracket e raised to minus y square minus 1 dy. कारण आपल्याला माहित आहे e raised to 0 हा 1 असतो. ओके, या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx काय असतंय, e raised to x च असतं. या ठिकाणी फक्त x च्या ऐवजी व्हेरिएबल t आहे. ओके, आता पुढे जाऊन आपण काय करणार आहे, या y ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचे आणि मग आपल्याला भेटेल पा -1/2 इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 टू 1 y इंटू e रेज टू मायनस y स्क्वेअर dy. ओके, इंटिग्रेशन आणि या
वाय ने मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं. सो मायनस इंटिग्रेशन वाय इज इक्वल टू 0 to 1 वाय dy. ओके, हे -1/2 जे आहे ते टोटलला मल्टिप्लाय आहे. आता याचं इंटिग्रेशन आपण इझिली लिहू शकतो. ते मी अगोदर लिहितोय -1/2 इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन वाय इज इक्वल टू 0 to 1 वाय ई रेज टू -y² dy minus y²/2 limit from y is equal to 0 to 1 bracket complete. Okay, so this become -1/2 into bracket integration y is equal to 0 to 1 y e raised to -y² dy minus याच्यामध्ये लिमिट पुट केलं त्याला 1/2 minus 0/2. So this finally we get 1/2. So we get -1/2 into bracket integration y is equal to 0 to 1 y into e raised to -y² dy minus 1/2. ओके, आता हे इंटिग्रेशन सॉल्व करायचे आणि याला जर ऑब्झर्व केलं तर परत पहा याच टाईपचं ते इंटिग्रल आहे. ओके, म्हणजे इथं परत सेम सबस्टिट्यूशन असणार आहे. या ठिकाणी परत सेम सबस्टिट्यूशन येईल. पुट -y² इज इक्वल टू अनदर व्हेरिएबल घेतो मी. इथं t घेतला होता, इथं मी z घेतला. ओके, सो दिस इम्प्लाइज डिफरन्शिएटिंग दिस इम्प्लाइज -2y dy is equal to dt. So this implies या ठिकाणी y dy आहे पहा याच्यामध्ये, तर डायरेक्ट मी y dy ची व्हॅल्यू लिहितो. येणार आहे -dt/2. नाव लिमिट ॲट y is equal to 0 implies z is equal to -0² is equal to 0 and y is equal to 1 implies z is equal to -1² is equal to -1. Okay, झालं अप्पर लिमिट. And therefore I is equal to -1/2 as it is into bracket integration t is equal to 0 to -1. हा टीचं लोअर लिमिट आलेलं आहे 0, अप्पर लिमिट आलेलं आहे -1. ओके, सो फंक्शन y dy च्या ऐवजी dz/-dz/2 पाहिजे, कारण इथं आपण z पुट केलेला आहे पहा. सो -dz/2 ब्रॅकेटमध्ये आणि e रेज टू -y² ते आलं e रेज टू z आणि पुढचं -1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. सो दिस बिकम -1/2. इथं पण -1/2 आहे, इथं पण -1/2 आहे, ते मी बाहेर घेतो. त्याला मल्टिप्लाय -1/2 इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन t इज इक्वल टू 0 to -1 e रेज टू z dz minus become +1. So in that way we get 1/4 into bracket e raised to z चे इंटिग्रेशन e raised to z च येणार आहे. याचं लिमिट z इज इक्वल टू 0, तर z हवाय, इथं पण z हवाय. सबस्टिट्यूशन z केलेलं आहे पण त्याच्यामध्ये z मध्ये येणार आहे z इज इक्वल टू 0 to -1 +1 पुढचा आहे तसं. सो इन दॅट वे वी गेट 1/4 into bracket e raised to -1 minus e raised to 0, okay, and this +1 as it is. So this become 1/4 into bracket e raised to -1, okay, e raised to -1 become 1/e. This e raised to 0 is 1 and this +1 as it is. हे +1 आणि -1 कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल 1/4e. So this is our final answer. Okay, एकदा बघून घ्या. इथं जे सबस्टिट्यूशन केलेलं आहे ते सेम सबस्टिट्यूशन इथं आहे. इथं तुम्ही टी घेतलं असतं तरीही चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एकदा ऑब्झर्व करा. डायरेक्ट इव्हॅल्युएशन साठीची 2 एक्झाम्पल आपण बघितली. ओके, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट डबल इंटिग्रेशन सोडवत असतो. सुरुवातीला विथ रिस्पेक्ट टू एक्स का विथ रिस्पेक्ट टू वाय हे आपण लिमिटवरून डिसाईड करत असतो. तर आपलं तिसरं एक्झाम्पल आहे डबल इंटिग्रेशनचं, डायरेक्ट इव्हॅल्युएशनचं. तर या इंटिग्रेशनला आपण सुरुवातीला आय मानूया. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 अनदर इंटिग्रेशन 0 to 1 dy dx divided by under root in bracket 1 minus x square into another bracket 1 minus y square. ओके, तर या ठिकाणी दोन्ही इंटिग्रेशनची लिमिट ही कॉन्स्टंट आहे. मग एक्सचं घ्यायचं का वायचं घ्यायचं. तर या केसमध्ये तुम्ही कोणाच्याही रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेट करा आणि कोणतंही लिमिट घ्या. हे तुम्ही वाय घेतलं तरी चालेल, हे तुम्ही एक्स घेतलं तरी चालेल. ओके, तर या केसमध्ये मी काय करतो, पहिलं जे लिमिट आहे ते घेतो मी y इज इक्वल टू 0 to 1. दुसरं इंटिग्रेशन आहे ते मी घेतो x इज इक्वल टू 0 to
1. ओके, आता इथं स्क्वेअर रूट आहे पहा या दोन्ही फंक्शनचा, एकचं टोटल हे एकचं फंक्शन आहे, टोटल वायचं फंक्शन आहे. इथं आपण याला सेपरेट करू शकतो, एकचं फंक्शन सेपरेट करू शकतो, वायचं फंक्शन सेपरेट करू शकतो. तर या केसमध्ये हे होईल पहा dy/dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अनदर स्क्वेअर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. ओके, मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवर सेपरेट होते, सर्वांना माहित आहे. आता या ठिकाणी मी सुरुवातीला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करतोय. ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करणार आहे त्यावेळेस वाय आणि वायचं फंक्शन जे असेल तर ते कॉन्स्टंटचं काम करेल पहा. हे टोटल वायचं फंक्शन, याच्यात कुठंही एक्स नाहीये, हे कॉन्स्टंट झालं, ते इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो 1/√1 मायनस वाय स्क्वेअर, टेक इट आउटसाइड आणि इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये उरेल इंटिग्रेशन x इज इक्वल टू 0 to 1 dx डिवायडेड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट dy. ओके, तर मग या केसमध्ये इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 to 1 ॲज इट इज, फंक्शन 1/√1 मायनस वाय स्क्वेअर ॲज इट इज. आणि आता इथं पहा इंटिग्रेशन विचारलेलं आपल्याला dx/1 मायनस एक्स स्क्वेअरचं, म्हणजे सिंगल इंटिग्रेशन आहे हे, आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो या ठिकाणी अप्लाय करायचा. हे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये बसतंय, ते साइन इनवर्स. सो दिस बिकम साइन इनवर्स x/1 लिमिट फ्रॉम x इज इक्वल टू 0 to 1 dy. ओके, कोणता फॉर्म्युला यूज केला या ठिकाणी? सिन्स स्टँडर्ड फॉर्म्युला dx डिवायडेड बाय √a² मायनस एक्स स्क्वेअर असेल, तर इथं पहा येतं साइन इनवर्स x/a. ओके, हा स्टँडर्ड फॉर्म्युला सर्वांना माहित, तो या ठिकाणी आपण अप्लाय केला. आता याच्यामध्ये लिमिट पुट करूया. सो दिस बिकम इंटिग्रेशन y इज इक्वल टू 0 to 1/√1 मायनस वाय स्क्वेअर, आणि लिमिट पुट केल्यानंतर येईल पहा साइन इनवर्स, अप्पर लिमिट आहे 1 मायनस साइन इनवर्स एकच्या जागी लोअर लिमिट 0. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट dy. सो इन दॅट वे वी गेट I is equal to integration y is equal to 0 to 1/√1 minus y square into bracket pi/2 minus 0 dy. ओके, साइन इनवर्स 1 pi/2 असतो आणि साइन इनवर्स 0 हा 0 असतो, त्याच्यामुळे आलं pi/2 मायनस 0, म्हणजे pi/2 आलं. pi/2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो pi/2 इंटिग्रेशन y is equal to 0 to 1/√1 minus y square dy is remaining. So this become pi/2. आणि पाहता या इंटिग्रेशनसाठी सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो, कारण या ठिकाणी पण आहे कॉन्स्टंट मायनस वाय स्क्वेअर, या ठिकाणी व्हेरिएबल y आहे. ओके, कॉन्स्टंट मायनस एक्स स्क्वेअर असेल तर ते साइन इनवर्स एक्स अपॉन त्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर रूट. इथं कॉन्स्टंट आहे 1, 1चं स्क्वेअर रूट 1 येतं आणि 1 ने डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही, म्हणजे हे येणार आहे बा साइन इनवर्स y/1 लिमिट फ्रॉम y इज इक्वल टू 0 to 1. So in that way we get pi/2 into bracket sin inverse of 1 minus sin inverse of 0. So this become pi/2 into bracket sin inverse 1 is pi/2 minus sin 0 is 0. So we get pi square upon 4. So this is our final answer. Okay, या पद्धतीने आपण डबल इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो, ज्या केसमध्ये दोन्ही लिमिट आपले कॉन्स्टंट असतील विथ रिस्पेक्ट टू एक्स पण आणि विथ रिस्पेक्ट टू वाय पण. ओके, इथं तुम्ही सायमल्टेनियसली विथ रिस्पेक्ट टू वाय आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट केलं असतं तरीही चाललं असतं, कारण याच्यात कुठेही वाय नाहीये, याच्यात कुठेही एक्स नाहीये. ओके, तर एकदा बघून घ्या, इझिली तुमच्या लक्षात येईल. ओके, थँक्यू.